या सर्व क्षेत्रामध्ये एक अत्यंत चांगलं संयमानं काम करणारी मंडळी म्हणून आपण या गावामध्ये नेहमी पाहतो. ती अध्यात्माची परंपरा आजही सर्व गावकरी मंडळींनी आपण सर्वांनी ती जपलेली आहे. खंडोबा महाराजांचं देवस्थान असेल, त्या माध्यमातून होणारे उत्सव असतील, गावातील सर्व देवी देवता मंदिरं, त्याही मंदिरांचे सर्व उत्सव असतील आणि भजन पूजनादी इतर सर्व कार्य गावामध्ये आजही अत्यंत चांगल्या रीतीनं भक्तिभावानं या ठिकाणी सुरूच आहे. वाकडी गावाला ही अध्यात्माची परंपरा आहे आणि वाकडी गावाचा एक ऐतिहासिक अशा स्वरूपाची नोंद या गावची आहे की सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचे जे भव्य सप्ताह महाराष्ट्रात भारतात सर्वजण कुतूहलानं ज्या सप्ताहाकडे पाहतात येतात, ते 4 सप्ताह एका गावामध्ये आपल्या वाकडीमध्ये झाले. फार मोठी गोष्ट आहे. एक सप्ताह करायचा म्हटलं तरी त्यासाठी बरंचसं बळ एकवटून मग मंडळी त्या कामाला लागतात. परंतु वाकडीमध्ये खरोखर 4 सप्ताह या ठिकाणी संपन्न झाले. प्रवरा संगमीतून आलेले ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय रामदासजी कोरडे सर यांचंही मी स्वागत करतो. या निमित्तानं ते उपस्थित झाले. तेव्हा वाकडी गावाला ही जी अध्यात्माची परंपरा आणि मला वाटतं गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांच्या काळात 2 सप्ताह झाले, सोमेश्वरगिरी महाराजांच्या काळामध्ये 1 सप्ताह झाला आणि त्या अगोदर 1 सप्ताह झाला. म्हणजे अत्यंत 4-5 पिढ्यापर्यंत मागे आपण गेलो तरी हा सगळा इतिहास आपल्याला अध्यात्माचा या गावचा, म्हणून या गावातील जी सर्व कुटुंब आहेत, सर्व जाती धर्माचे लोक आहेत, या गावातील जी सर्व वारकरी भाविक मंडळी पिढ्यानपिढ्या इथे सेवा करत आलेली आहे, मला वाटतं या सर्व गोष्टीची त्या सर्वांनाच आपल्याला धन्यवाद द्यावे लागतील. आणि आपला हा शेळके पाटील परिवार सुद्धा या सेवेमध्ये पहिल्यापासून अग्रणी राहिलेला परिवार आहे. आजही बापचंद भाऊ त्यांच्या बंधूंना आपण भेटलं की ती संस्कृती, ती सात्विकता आपल्याला त्यांना भेटल्याबरोबर जाणवते. आणि आईवरती त्यांची प्रचंड श्रद्धा, फार सेवा या कुटुंबानं आईची केलेली आहे. कारण वडील लवकर गेलेले होते. इतर सर्व चुलते काके अतिशय एकमेकाला मार्गदर्शन करून वाटचाल सर्व मंडळी करतातच आहे, पूर्वी करत होते. आई साहेबांनी सुद्धा या सगळ्या तिघाही या बंधूंना, या सगळ्या परिवाराला, मुलगी असेल, सुना असतील, त्यांच्या खूप चांगलं मार्गदर्शन या मातोश्रींनी या कुटुंबाला केलं. आणि म्हणून हे सगळे बंधू आजही आपापल्या क्षेत्रात काम करताना, नोकरी, व्यवसाय, शेती हे सगळं सांभाळताना कुठेही जी माणुसकीची वाट आपण म्हणतो, जी सदाचरणाची वाट म्हणतो, ती वाट ही हा परिवार आजही चालतोय. आणि तुकाराम महाराजांचं म्हणणं असं आहे, ज्या वेळेला पुढची पिढी आपल्याला योग्य मार्गाने चालताना दिसते, त्याचं श्रेय मागच्या पिढीकडे जातं. धन्यवाद. मंडळी उपस्थित झाली, त्यांनाही मी धन्यवाद देतो. सुरेश आबा लहारे हे सुद्धा उपस्थित झाले. या परिवाराचं हे वैशिष्ट्य जे आपण पाहतोय, हे सर्व बंधू, घरातील सर्व मंडळी जी सन्मार्गाने चालतायत, याचं श्रेय त्या मातोश्रीकडे गेल्याशिवाय राहत नाही. कारण त्यांनी दाखवलेली वाट, त्यांनी घालून दिलेले नीतिनियम, त्यांनी केलेलं मार्गदर्शन. आणि म्हणून आईवडील हे आपल्याला भौतिक काही गोष्टी देऊन जातात. नेहमी मागची पिढी पुढच्या पिढीला काही देऊन जाते. भौतिक गोष्टी मिळतात, जमीन जुमला, वस्तू आणि इतर गोष्टी. पण मला असं वाटतं आईवडिलांकडून मिळणारा जो संस्कार आहे, ती गोष्ट, ती देणगी खऱ्या अर्थानं पुढच्या पिढीसाठी मोठी देणगी आहे. कारण जमीन जुमला, पैसा अडका हे मिळणारच आहे. ते वहिवाटीप्रमाणे मागच्या पिढीचं पुढच्या पिढीला प्राप्त होतच असतं. पण तेवढ्यानं काही कुटुंबाचा नावलौकिक होत नाही. म्हणजे आजवर असं कधी झालेलं नाही की एखाद्या कुटुंबाकडे जमीन आहे म्हणूनच त्यांना चांगलं म्हणायचं, पैसे आहे म्हणूनच चांगलं म्हणायचं नाही.
असलेल्या त्या प्रपंचामध्ये ती माणसं कोणत्या वाटेनं वागतायत, कोणत्या विचारानं जगतायत, कुठल्या वाटेनं चाललेली आहे, हे आपण समाज आजही पाहतो. एखाद्या परिवाराचा विचार करत असताना, विचार म्हणण्यापेक्षा आणखी महत्वाचा शब्द वापरतो, विचारपूस करत असताना, कारण लग्न कार्यामध्ये ही विचारपूस जाणीवपूर्वक होत असते. आणि आपल्या नकळत आपल्या परिवाराचं बरंच ऑडिट लोक काढत असतात, हे प्रत्येकालाच माहिती आहे, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. बरं, ते का काढू नये? कारण मुलींचे सगळे पुढचे भविष्याचे प्रश्न असतात आणि म्हणून जरूर विचारपूस करावी लागते. आणि मग आपण कितीही काही व्यक्तिगत स्वतः काही मिरवत असलो तरी खऱ्या खुऱ्या गोष्टी मग तिथे त्या अशा हळूहळू हळूहळू सगळीकडे पांगत जातात. मग आपण उदार आहोत का कंजूस आहोत? आपण स्वार्थी आहोत का परोपकारी आहोत? आपण सज्जनांच्या बैठकीत बसतोय का आणखी कोणाच्या बैठकीत बसतोय? याचा सगळा लेखाजोखा लोक फोन करू. आणि मला वाटतं याचं गांभीर्य आपल्याला असणं फार गरजेचं आहे. ही गांभीर्यानं घेण्याची गोष्ट आहे. हे कुटुंबाचा नावलौकिक नेमका कशाने वाढणार आहे? एका ठिकाणी महाराज म्हणाले, शांती रूपी नव्हे कुणाचा वाढवी महत्व वडिलांचे. या ओळखलं बरे आमचे या बस. आता तुमचा चहा घ्यायला फार दिवस झाले, 5-6 वर्ष झाले. हो ना, बस बस. नाही, आमंत्रण तर कायमच आहे, आम्ही कुठं नाही म्हणतो. वाकडीमध्ये प्रत्येक घर म्हणजे बेटातल्या माणसासाठी घरचं आहे. कुठेही जाऊन भाकरी पाणी चहा मागितलं तर कुणी काही नाही म्हणणार नाही. वारकऱ्याला सांगण्याचा भाव इतका आहे की आपल्या जीवनामध्ये आपण अनेक गोष्टी मिळवतो, त्यामध्ये पुण्य मिळवणं, त्यामध्ये आशीर्वाद मिळवणं, कीर्ती मिळवणं ही खऱ्या अर्थानं आपली कमाई असली पाहिजे. आणि याच कमाईचा विचार जगभर होतो. बाकी कोण येऊन पाहतोय, कोणी किती पावत्या करून ठेवल्या आणि त्या किती मुदतीच्या आहेत, बरं कोण कोणाला दाखवतो, हाही पुन्हा प्रश्न आहे. पाहायच्या जरी ठरवल्या तरी कोण कोणाला दाखवतो? पण त्या सगळ्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या असं मला वाटत नाही. आपली माणुसकी महत्वाची, आपली सेवा महत्वाची, आपला सदाचार, आपला कुलाचार, आपला आचार विचार, याच गोष्टी जगामध्ये खऱ्या अर्थानं माणसाला कीर्ती प्राप्त करून देतात, समाधान प्राप्त करून देतात आणि सरते शेवटी मृत्यूच्या नंतर सद्गती प्राप्त करून देतात. तुकोबाराय म्हणतात, आदर्श जीवन जगलेल्या माणसांच्या बाबतीमध्ये ते चांगल्या गतीला जावेत अशी प्रार्थनाही करण्याची गरज नाही. निसंशयपणे ते चांगल्या गतीला जातात. उत्तम त्वा कलेवरम यप्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशयः. जे भगवत चिंतन करत करत देह सोडतात ते भगवत धामाला प्राप्त होतात. याती नास्त्यत्र संशयः. त्यामध्ये संशयच घेण्याचं कारण नाही. तसं कैलासवासी मातोश्री लीलावतीबाई यांच्यासारखे जे आपले आई वडील वडीलधारी माणसं हे जग सोडून जातात, त्यावेळेला त्यांनी केलेली पुण्यकर्म सत्कर्म जीवनभर त्यांनी जीवनामध्ये सांभाळलेले नीतिनियम ही फार अवघड गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो, काही तास एखाद्या आपण मंदिरात गेलो, काही नियम तिथले असतात, पण ते काही तास सांभाळले जात नाही. माणसाला जसं गुरुद्वारामध्ये जर गेलात तर डोक्याला बांधून जावं लागतं. 1-2 तास अमृतसरला आपण गेलो तर दर्शन होईपर्यंत 1-2 तास आपले जातात. दर्शन प्रसाद असे कुठलेही आणखी वेगवेगळे. आपण तिरुपतीला गेलं की तिथे अगोदरच झडती घेतली जाते, कोणी खिशात काय आणलंय, कोणी पिशवीत काय आणलंय, कारण तिथे तंबाखू चालत नाही, अमुक चालत नाही. काही माणसं तिथं फुकट राहायला मिळतंय. एक जण जाऊन आले, म्हटलं तिथे वर का राहायला नाही? महाराज का दम धरता येतो आपल्याला वर इतका वेळ? मग यांना दम निघत नाही, तंबाखू शिवाय दम निघत नाही. आणखी काय असं नियम पाळणं ही इतकी सोपी गोष्ट नाही.
या वडीलधाऱ्या माणसांकडून जर आमच्या आजच्या पिढीला काही घ्यायचं असेल, आपल्या जुन्या पिढीकडून त्यांनी नियम पाळले. त्यांनी गावकीचे नियम पाळले, भावकीचे नियम पाळले, समाजाचे नियम पाळले, देवधर्माचे नियम पाळले, वागण्याचे, जगण्याचे, बोलण्याचे, चालण्याचे नियम पाळले. मला असं वाटतं ही गोष्ट फारच मोठी आहे. मी हे सांगतोय आपल्याला, तास 2 तास एखाद्या ऑफिसात गेलो, एखाद्या मंदिरात गेलो, तिथले काही नियम असतात, ते नियम पाळायला सुद्धा आजच्या समाजाला कठीण जातात. त्यांना अवघड वाटतं ते त्याला त्यांचा शब्द आहे अनकम्फर्टेबल. भयंकर अनकम्फर्टेबल आम्हाला वाटतंय. यांना कम्फर्टेबल कधी वाटतंय? स्वैराचार. आणि स्वैराचार मग हे कम्फर्टेबल. म्हणजे आम्ही कसे बोलू, कसेही वागू, काय न्याय नीती आम्हाला काही घेणार नाही, संस्कृती, मग आम्ही कम्फर्टेबल. आणि म्हणून या जुन्या पिढीकडनं आयुष्यभर अशा नियमांमध्ये, अशा तत्वांमध्ये ही जुनी पिढी जीवन जगलेली आहे. आयुष्यभर सांभाळले हो हे नियम. पती पत्नी म्हणून आयुष्य सोबत घालवताना सुद्धा किती नियम आहेत. एकत्र कुटुंब म्हणून एकत्र राहताना किती नियम आहे. काही व्रत वैकल्य देवधर्म सांभाळताना किती नियम आहे. नातं गोतं सगळ्यांची सुखदुःख सांभाळताना किती नियम आहे. हे सगळे नियम आहे. हे सुप्तपणे आपल्या समाजामध्ये आजही चालू आहे. आणि म्हणूनच आपला समाज आजही सुखी आहे. दुःखातूनही तो बाहेर येऊ शकतो आणि सुखही पचवू शकतो. त्याचं कारण हे नियम आपल्याकडे चालू आहे. कुणी एखादं गेलं की जेवणाचा डबा घेऊन जा, हे काही कुठे लिहून ठेवलेलं नाहीये, पण तिथे आपण जातो. एखादा दुखवटा काढायला एखादं त्यांना कपडे लत्ते घेऊन जा, हे काही कुणी आपल्याला बळजबरी केलेली नाही, आपण हे करतो. या गोष्टी छोट्या आहेत, पण याच्यातली संस्कृती फार मोठी आहे. या सगळ्या संस्कृतीनं माणसांना माणसांशी बांधून ठेवलंय. आणि माणसं एकमेकाच्या जवळ राहिल्यामुळेच थोडंफार हे जीवन, ही जीवनाची यात्रा आपल्याला सोपी जाते. मी आपल्याला उदाहरण देतो. आपल्या पुढे एकटा माणूस जर आपल्या वाकडीतून पायी चालत पंढरीला निघाला तर किती कंटाळवाणं होईल होता. वारीला जायचं आणि एकटाच निघाला. पण जसं आपली खंडोबा महाराजांची दिंडी आपण सगळे गावकरी घेऊन जात आहे आणि त्या दिंडीमध्ये 100, 50, 200 हळूहळू वाढत जातात आणि एकमेकांच्या सोबत चालत असताना तो प्रवास काही वाटतच नाही. महाराज एका ठिकाणी म्हणतात, चालिले न वाटत नाही. जेव्हा समुदाय एकत्र राहतो आणि ते भजन गातात, गावो निया जाता वाटे हाती टाळ दिंडी मोठ्याने, नाही निवडिली थोर लहाने, नका निजो भिकेच्या वेळे. उदाहरण म्हणून मी आपल्या समोर ठेवलं की ज्यावेळेला समूह एकत्र भजन चिंतन करत चालतो, त्यावेळेला वृद्ध माणसं सुद्धा ज्यांना 2 किलोमीटर चालणं अशक्य आहे, ते 20-20 किलोमीटर पायी चालतात. हा चमत्कार तिथे पाहायला मिळतो. ही जीवनाची यात्रा सुद्धा सोबतच करावी लागते. हे आपल्याला नव्या पिढीला खूप बारकाईनं समजून सांगावं लागेल. या कोरोनानं भरपूर समजून सांगितलंय, पण नव्या पिढीला हे सांगावं लागेल की मिळालेली नोकरी, मिळालेलं पॅकेज एवढंच काही जीवन जगण्यासाठी पुरेसं नाही आहे. पॅकेज मिळालं चांगली गोष्ट आहे, कुणाला 25 लाख आहे, कुणाला 35 लाख आहे, पण ज्या वेळेला सुखदुःखाचे भावनिक प्रसंग येतात, त्या सुखदुःखामध्ये जर भागीदार नसतील तर जीवन अस्वस्थ वाटू लागतं. असलेला पैसा, अडका, मोठेपण आणि या सगळ्या भौतिक सुविधा आपल्याला कफल्लक आहे, किंचितही कामाच्या नाही आहे, असा साक्षात्कार त्यावेळेला होतो. आणि म्हणून माणसं जपणं, माणसं जोडणं आणि माणसांच्या सोबत चालणं, याचं नाव आहे भारतीय संस्कृती. जगाच्या पाठीवर भारतीय संस्कृती वेगळी काय? दुःख झालं तरी आपण सगळे एखाद्या कुटुंबाकडे एकत्र आहोत. सुखाचे प्रसंग असले, लग्न कार्य आदी, तरी आपण सगळे एकत्र येतो. हे काही वेडेपण म्हणून नाही आहे. हे आमच्या वाडवडिलांनी, आता काही फारच विद्वान आहेत, ते म्हणतात काय बाबा एवढे लोक लग्नात जमतात आणि एवढं काम बुडतं म्हणे. काय कोण त्याच्यात विद्वान डोकं लावेल? आणि भारत त्याच्यामुळे मागं पडला म्हणे. कशामुळे मागं पडला? हे लोक एकत्र जमतात, तेवढा वेळ जे काही काम व्हायचंय देशाचं ते होत नाही. त्याच्यापेक्षा हे लग्नाकार्याला जमणं कामाचाच एक भाग आहे असं समजा
आणि पगार घेऊन जे रिकामटे बसले त्यांना कामाला लावा ना पहिलं. तिथं तुमचं डोकं चालवा ना. इकडं डोकं चालवताय. सामाजिक नियमाचं भान नाही, धार्मिक नियम कळत नाही, इकडं विद्वत्ता दाखवतात. काय तर म्हणे इकडे लोक जमले म्हणून, काय म्हणे कीर्तनात लोक जमले आणि त्याच्यामुळे वेळ वाया जातो. लग्न कार्यात सुखदुःखात लोक जमले आणि म्हणून वेळ वाया जातो. वेळ वाया नाही जात. माणसाच्या काही गरजा आहे. जशा भौतिक गरजा आहेत तशा भावनिक गरजा आहेत. अमेरिकेसारख्या देशामध्ये आज 3-4 लोकांच्या मध्ये एक जण मनोरुग्ण सापडायला लागलेला आहे, वैफल्यग्रस्त आहे. कारण त्यांच्या भौतिक गरजा परिपूर्ण झाल्यात, पण भावनिक गरजा भागवण्यासाठी साधनं उरली नाही, माणसं उरली नाही. तर भावनिक गरजा साधनांनी भागत नाही, त्या माणसांची गरज आहे. काहीतरी मनातलं सांगण्यासाठी आई पाहिजे, काहीतरी महत्वाचा सल्ला घेऊन निर्णय घेण्यासाठी भाऊ पाहिजे, वडील पाहिजे, पत्नी महत्वाची, मुलं महत्वाचे, भाऊकी, गावकी, चुलते, काके, मामा, शेजारी, पाजारी, याचं नाव आहे भारतीय संस्कृती. आणि म्हणून या नव्या पिढीला आपल्याला हे वारंवार समजून सांगावं लागेल की पैशावर तुम्ही विश्वास ठेवताय, चांगलीच गोष्ट आहे, पण पैसा म्हणजे जीवन नाही. जीवन जगण्यासाठी या सगळ्या गोष्टी फार आवश्यक आहे. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे. नव्या पिढीमध्ये पुष्कळ मंडळी आम्हाला भेटतात. कीर्तन भजनाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी गाठी भेटली, पुण्या मुंबईतही भेटतात. आणि त्यांनाही देवधर्म आवडतो, त्यांनाही आईवडिलांवर प्रेम आहे, त्यांनाही आपल्या संस्कृतीविषयी आस्था आहे. याच मार्गाने आपल्याला जावं लागेल. जी काही आदर्श तरुण मंडळी या मार्गाने चाललेली आहेत, या मार्गाचाच अवलंब आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून मानवी जीवन हे सुखी, समृद्ध, समाधानी आणि सरते शेवटी सार्थकी आपल्याला लावायचं आहे. जगताना एक तर सुखी समाधानी जगायचं आहे आणि सरते शेवटी आमच्या संतांनी जे सांगितलं की शेवटचा दिस गोड व्हावा, हा शेवटचा दिवस जीवनाचा गोड झाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा. मी नेहमी एक उदाहरण सांगतो. एका साधू महात्म्याला एका त्यांच्या शिष्यानं प्रश्न विचारला, महाराज, आदर्श जीवन कसं जगावं? ते साधू महात्मा म्हणाले, मी तुला उद्या सांगेन. दुसऱ्या दिवशी काही एकादशी वगैरे पर्वकाळ होता आणि साधू महात्म्यांकडे बऱ्याच भाविकांची गर्दी ये जा सुरू होती. त्या साधूंना असं वाटलं की आपल्या या शिष्यांना काही तोंडी मार्गदर्शन करण्यापेक्षा काही कृतीतूनच त्यांना दाखवू. महात्मे कोणत्या पद्धतीने मार्गदर्शन करतील हे काही सांगता येत नाही. पूज्य श्रद्धेय गुरुवरे नारायणगिरीजी महाराजांचा सहवास घडलेली आपण मंडळी आहोत, आपल्याला ठाऊक आहे. महाराजांचं मार्गदर्शन कधी कधी असं असायचं की ते खूप रागवायचे, त्याच्यातूनही मार्गदर्शन होतं, एक वेगळं मार्गदर्शन असायचं. कधी कधी मौन व्हायचे, त्याच्यातूनही काही संदेश असायचा, काही मार्गदर्शन असायचं. कधी कधी प्रेमानं समजावून सांगायचे. साधूंना माहितीये कोणत्या वेळी काय पद्धतीचा अवलंब केला. कधी कीर्तनातून काही प्रश्नांची उत्तरं ते द्यायचे, कधी व्यक्तिगत बसवून मग 2 शब्द सांगायचे. त्यांची ती पद्धती होती. आणि म्हणून साधू महात्म्याला शिष्यानं प्रश्न विचारला, आदर्श जीवन कसं? त्या साधूंकडे कुठल्या तरी गावचे लोक आले. त्यांनी काही भेटवस्तू आणली, हार सत्कारासाठी आणले. त्या साधूंना काय झालं एकदम, आणि त्यांनी ते हार तुरे घेतले, त्यांच्याच अंगावर भिरकावून दिले, आम्हाला नको. तो शिष्य पाहत होता, आपले महाराज असं कधी वागत नाही, आज असं कसं काय वागतात. ते लोक बिचारे नाराज झाले, दर्शन केलं, निघून गेले. दुसरे कुठले लोक आले, त्यांनी काही भेटवस्तू आणल्या, साधू महात्म्यानं त्या घेतल्या. पेढे आणले होते, एकट्यानंच 1-2 पेढे खाल्ले, कोणाला प्रसादही दिला नाही, तसेच ठेवून दिले, त्यांच्याशी बोलले नाही. दुसरेही माणसं निघून गेले. शिष्याला वाटलं आपले महाराज आज असं कसं काय वागताय. तिसऱ्या गावचे कुठले तरी लोक आले, त्यांनी असंच काही आदर सत्काराचं साहित्य आणलं. आल्याबरोबर महाराजांनी त्यांना स्वागतानं, प्रेमानं, या 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 मंडळी, आपण आलात, बसा. सुरुवात तिथून केली. शिष्याला वाटलं आताशी महाराज जरा शांत झालेले दिसते, आता जरा बरं बोलले यांच्याशी, या 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 बसा. त्यानंतर त्यांनी काही आदर सत्कार केला, तो प्रेमानं स्वीकारला, त्यांनाही धन्यवाद दिले.
काही प्रसाद आणला होता, स्वतःही घेतला आणि सर्वांना आपल्या हाताने तो प्रसादही वाटला. जाताना सुद्धा त्यांचं क्षेमकुशल विचारलं, आशीर्वाद दिले आणि मोठ्या प्रेमानं त्या लोकांनी निरोप घेतला. संध्याकाळी सगळा कार्यक्रम, एकादशीची गर्दी संपली आणि महाराजांनी त्या शिष्याला बोलावून घेतलं. म्हटले, गड्या, मला तुझ्याशी बोलायचंय. तो शिष्य म्हणाला, महाराज, मला सुद्धा तुम्हाला काही विचारायचंच होतं. काय विचारायचं होतं? म्हणजे महाराज, तुम्ही त्या अगोदरच्या 2 गावकऱ्यांशी जे वागलात ते काही मला योग्य वाटलं नाही. मग तुला कोणतं योग्य वाटलं? मला 3रं योग्य वाटलं. पहिलं काय योग्य वाटलं नाही? तुम्ही आदर सत्कार जो, त्या सत्कारामध्ये त्यांचं प्रेम असतंय. बा, एखाद्याने आणलेलं उपरणं 10 रुपयाचं असू द्या, पण त्या उपरण्यामध्ये त्या कुटुंबाचं, त्या व्यक्तीचं प्रेम आपल्याला मिळत असतं. हार 4 फुलांचा असू द्या. परवा आमचे भाक्षण भाऊ चतुर्थीला आले, त्यांच्या कन्येनं हार बनवून दिलेला होता घरून. मला तो हार पाहिल्यावर त्यांनी आवर्जून सांगितलं, महाराज, आमच्या मुलीने हाताने बनवलाय बरं. मला आनंद वाटला, कारण शास्त्रामध्ये असंच लिहिलंय, स्वहस्ते ग्रथिता माला. देवाला जी घालायची माळ आहे ना, हार, तो शक्यतो आपल्या हातानं गुंफलेला असावा. पण आता सगळ्याच गोष्टी काही आपल्याला रोजच्या जीवनात सोयीच्या ठरत नाही, म्हणून हे सगळं शास्त्र रोज सांगून काही उपयोग नाही. पण ते मूळ शास्त्र आहे. मला असं वाटतं, हार साधा असे ना, त्यामध्ये प्रेम, आपुलकी, श्रद्धा, भावना असतात. महाराज, तुम्ही ते हार आणि ते झुगारून दिलं, मला ते बरोबर नाही वाटलं. ते लोक दुःखीत आहेत. बरं, दुसऱ्या लोकांशी वागलो तर ते कसं काय वाटलं तुला? तो शिष्य म्हणतो, महाराज, दुसऱ्या लोकांना तुम्ही काही रागवले नाही, पण त्यांनी आणलेला प्रसाद तुम्ही एकट्यानेच खाल्ला, त्यांना घे सुद्धा म्हणाले नाही. बरं, ते ठीक आहे, माझं चुकलं. 3ऱ्या लोकांशी मी वागलो, ते कसं काय वाटलं? म्हणाले, ते चांगलं वाटलं. तुम्ही 2 शब्दाचा संवादही त्यांच्याशी केला, आणलेला प्रसादही सर्वांना दिला, जाताना त्यांना आशीर्वादही दिले, क्षेमकुशलही विचारलं. मग ते साधू म्हणाले, तू जो मला प्रश्न विचारला होता, हे 3रं वागणं म्हणजे त्याचं उत्तर आहे. आदर्श जीवन कसं जगावं, तर या 3ऱ्या पद्धतीनं जग म्हणे. पहिल्या 2 पद्धतीनं जगू नको. प्रेमाची आदान प्रदान झाल्याशिवाय, संवाद झाल्याशिवाय आणि माणसांनी माणसाला आपुलकी दिल्याशिवाय कोणतेही संबंध दृढ कसे होतील? मनुष्याला आनंदानं जीवन कसं व्यतीत करता येईल? म्हणून जीवन ही मोठी देणगी आहे. जीवनाच्या बाबतीमध्ये शास्त्रकार, संत सततच बोलत आले. किती महत्वाचं आहे? तर या मानवी जीवनातला एक श्वास सुद्धा माणसाला विकत घेता येत नाही. बरं, विकत केवढ्याला मिळतो? नाही, विकतच मिळत नाही. केवढ्याला मिळतो हा प्रश्नच नाही. या ब्रह्मांडातलं सर्व धन जरी एका पारड्यात घातलं आणि माणसाच्या आयुष्यातला पुन्हा त्याला काही 4 दिवस वाढून मिळावे, नाही, 4 मिनिट मिळावे, नाही, 4 सेकंद नाहीच, अर्धा क्षण सुद्धा त्यातला पुन्हा वाढीव मिळत नाही, म्हणजे या जीवनाचं मोल होईल काय? गुरुवर्य महाराज कीर्तनामध्ये सांगायचे, एक श्वास में जात है 3 लोक का मोल. कबीरांचा दोहा सद्गुरु नारायणगिरीजी महाराज नेहमी कीर्तनात म्हणाले, एक श्वास में जात है 3 लोक का मोल, कहना सो कह दिया अब क्या बजाऊ ढोल. एक श्वास संपला की समजायचं फार मोठी हानी झाली, कारण हा पुन्हा श्वास घ्यायला संधी नाहीये. आणि म्हणून नरदेहाला फार मोठा ठेवा म्हटलेला आहे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईल म्हणती ते होती, तरी का चित्ते न धरावे. या जीवनाकडे पाहण्याचा हा एक अत्यंत श्रेष्ठ दृष्टिकोन संत महात्मे आम्हाला देतात. कारण कोणत्याही गोष्टीचं महत्व कळालं तरच तिचा सदुपयोग होऊ शकतो. वस्तू महत्वाची आहे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याचा सदुपयोग काय होणार? म्हणजे एका घरामध्ये जुन्यातली ज्ञानेश्वरी होती, वाडवडिलांच्या हातची, अत्यंत 6-7 रुपये काहीतरी किंमत, म्हणजे इतकी ती जुनी घेतलेली ज्ञानेश्वरी. पण पुढे काय झालं, 2-3 पिढ्या गेल्या आणि त्या ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरी आहे हे सुद्धा उघडून पाहिलं नाही. घरातली रद्दी विकली, त्याच्यात ते देऊन टाक. अर्थात रद्दी विकणाराला रद्दी म्हणायचं का त्या पुस्तकांना रद्दी म्हणायचंय? रद्दी कोण आहे ते? हे विचार रद्दी आहेत ना. महाराष्ट्रात जन्माला येऊन ज्याला ज्ञानेश्वरी तुकोबारायांची गाथा
टाळ मृदंग विना याचं महत्व कळालं नाही, त्याचं इथलं जीवनच व्यर्थ आहे. की महाराष्ट्राची माती संस्कृती संत विचारांनी घडलेली आहे. शेकडो वर्षाची संत विचारांची परंपरा आपल्याला आहे. आता बऱ्याच लोकांना महाराष्ट्राची संस्कृती विचारली की ते म्हणतात ढोलकी आणि लावणी. लोककलेचा अपमान करण्याचं काही कारण नाही, ती सुद्धा एक संस्कृतीचा एक भाग आहे, ती लोककला आहे. कीर्तनाच्या व्यासपीठावरून त्या लोककलेचाही आपण आदरच करूया, परंतु याचा अर्थ तेवढीच संस्कृती आहे. कारण यांचे डोके त्याच्या बाहेरच जात नाही. हे काही जे भाषण करतात ना, त्यांचं डोकं त्याच्या पलीकडे जात नाही. त्यांना या मृदंगाचे किती उपकार आहे, या टाळाचे किती उपकार आहे, या ग्रंथाचे किती 700 वर्ष होऊन गेले. आज आमच्या पिढ्यानपिढ्यांना जगवण्याचं, जागवण्याचं, वाट दाखवण्याचं काम या टाळ मृदंग विना आणि या ग्रंथांनी केलं. ही केवढी मोठी आपली संस्कृती आहे, केवढा मोठा आपला हात ठेवा. आणि म्हणून तुकोबाराय म्हणाले, याचा धरीना अभिमान करीना आपुले जतन. आम्ही याचा अभिमान धरू आणि हे सदैव जतन करण्याचा प्रयत्न करू. आम्ही संस्कृती लोप पाहू देणार. शहरांमध्ये सुद्धा लोक आजही संस्कृती जतन करण्यासाठी खूप धडपडतात, कारण शहरामध्ये ही संधी कमी असते. पण आज आम्ही पुण्यासारख्या शहरात जातो कीर्तनाला, तिथली जुनी गावं त्या शहरामध्ये आता सामावून गेलेली आहे. पण अजूनही गावची जुनी मंदिरं, त्या मंदिरात चालणारं भजन पूजन, तिथं होणारी काकड आरती, तिथं होणारा हरिपाठ, तिथे होणारे सप्ताह, तिथे होणारं पारायण, तिथे होणारे महिन्याचे एकादशीचे कार्यक्रम, हे सगळं जसंच्या तसं सुरू आहे. तुम्ही बानेरला जा, तुम्ही औंधला जा, तुम्ही बावधानला जा, पाषाणला जा, कुठल्याही गावी जा, तिथली जी जेवढी गावं आहे, तुम्ही अगदी जुनी जेवढी गावं आपल्याला तिथली आहेत, त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला ही संस्कृती आजही पाहायला मिळते. डेक्कनला काही मंडळींना माहिती असेल, डेक्कनवरनं आपण पुढे गेलो की मोठा पूल आहे टिळक रोडकडे जाणारा, आणि उजवीकडे इकडे कर्वे रोडकडे जाणारा, कोथरूडकडे जाणारा उजवा एक वळतो, आणि डाव्या बाजूला पूल आहे. त्या पुलाच्या कोपऱ्यामध्ये खाली मंदिर आहे. त्या मंदिराचं नाव आहे खंडूजी बाबा मंदिर. आपल्यापैकी कदाचित कोणी शिकायला वगैरे तिथे असेल त्यांनी पाहिलेलं असेल. खाली आहे असं. आता तिथे गेली 20 वर्ष सातत्यानं मी गीता जयंतीचं कीर्तन करतो. कोण माणसं असायची, तुम्हाला आश्चर्य वाटेल. भीमसेन जोशी साहेबांसोबत जे लोक टाळ वगैरे गायन वादनाला सोबत असायचे ना, ते सगळे तिथं असायचे त्या कीर्तनाला. आमचे माऊली टाकळकर वगैरे, ज्या माणसाने आयुष्यभर भारतरत्न भीमसेन जोशी साहेबांबरोबर टाळ वाजवला, ही सगळी जुनी माणसं असायची, नव्या पिढीतले असायचे. मोजके लोक, 100-1 लोक, पण एक माणूस म्हणजे असा तोला मोलाचा, मंदिरातल्या मंदिरात कीर्तन. ही संस्कृती जतन कशी करायची हे मी आपल्याला त्यासाठी सांगतो. एका बाजूला वर बाहेर पावत हे सगळं अफाट शहर आहे, आणि त्या शहराचा गलबल आहे, आणि त्या पुलाच्या कोपऱ्यात तिथे त्या मंदिरात मात्र तो हरिजागर आणि त्या संस्कृतीला जागवण्याचं काम तिथं सुरू आहे. अशी अनेक केंद्र आपल्याला सापडतील, अनेक पंथांचे केंद्र सापडतील. मी वारकऱ्यांपुरतं बोलतो, पण बरीच मंडळी आपापल्या परीनं संस्कृती रक्षणाचं आणि सद्विचार सर्वांना देण्याचं एक काम अनेक ठिकाणी करतायत. तेव्हा या गोष्टीची नितांत गरज मी आपल्याला सांगतो, कारण एका विचारवंतांनी असं म्हटलेलं आहे, मनुष्याच्या पुढच्या पिढ्या जर सुखी राहायच्या असतील, आपण जर काही 4-2 वर्षाचा सुखाचा विचार करत असाल तर धान्य भरपूर पिकवा, म्हणजे 2-4 वर्षाची चिंता मिटेल. आपण जर 5-50 वर्षाचा विचार करत असेल तर निसर्ग भरपूर चांगला समृद्ध करा. पण तो विचारवंत म्हणतोय की हा समाज हजारो वर्ष चांगला जगावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर सद्विचारांची पेरणी करा, सद्विचारांची पेरणी. सगळे प्रश्न, सगळे हिंसेसारखे प्रश्न, भ्रष्टाचारासारखे प्रश्न, व्यभिचारासारखे प्रश्न, कौटुंबिक कलह, गाव पातळीवरचे कलह, थेट आंतरराष्ट्रीय कलह, या सर्वांवरचं उत्तर काय आहे? या सर्वांवरचं उत्तर आहे सद्विचार. तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर राहणारे, एक मळकं धोतर घालून कळ्यात विना घेऊन भजन करणारे एक तत्ववेत्ते, एक फिलॉसॉफर होते.
आणि ते तिथे उभं राहून या जगाला या सगळ्या जागतिक समस्येचं उत्तर आपल्या अभंगातून सांगतायत. महाराज म्हणतात विचार समस्येचं समाधान हे विचारामध्ये आहे. ही फिलॉसॉफी, हे तत्वज्ञान सांगणारे आपले संत आहे. विचारानं निघेल. मग आता पुन्हा प्रश्न एक उरतो, विचार कोणत्या बाजारात मिळतो, कोणत्या दुकानात मिळतो, कोणत्या पॅकिंगमध्ये मिळतो, बरं कुठल्या ऑनलाईन मार्केटवर मिळतो, कोणतं आहे, अमेझॉन आहे का, कशावर विचार कशावर मिळतो नेमका? विचार हा फक्त ग्रंथातून, विचार हा फक्त वाडवडील माणसांच्या जीवनातून, विचार हा फक्त संतांच्या विचारातून, जो जीवन जगण्यासाठी लागणारा सत विचार आहे, ज्याला सत्सत विवेक बुद्धी म्हणतात. सत असत विवेक बुद्धी असा तो शब्द आहे. परंतु आपण सरळ म्हटलो की सत्सत विवेक बुद्धी, आणि त्याचा संधी विग्रह केला की मग सत असत, म्हणजे सत्य काय आणि असत्य काय, खरं काय आणि खोटं काय, हा विचार आपल्याला ग्रंथ देतात, संत देतात, अनुभवी माणसं देतात. गुरुवर्य महाराज एक उदाहरण सांगायचे, सोपं उदाहरण सांगायचे, खेड्यापाड्यातली शेतकऱ्यांना समजेल अशी उदाहरणं त्यांची असायची. सोप्या भाषेत पण मोठं तत्वज्ञान सांगायचे, हे त्यांच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य होतं. आणि म्हणून त्यांनी उदाहरण सांगितलं, म्हणाले एक आजोबा आणि एक नातू असे रस्त्यानं पायी चालले होते. मोठ्या माणसांकडे विचार कसा असतो पहा. आजोबा आणि नातू रस्त्यानं चाललेले आहेत आणि शेजारी शेतामध्ये काही पिकलेली शेंदडं दिसत होती रस्त्याच्या कडेला, वाळकं शेंदड. तो नातू म्हणला, आजोबा अहो रस्त्यानं आपण चाललो, इथं शेजारी पिकलेली शेंदडं दिसतात, जाऊन आणू का? आजोबाला एक नजर टाकली चांगली आणि म्हणले, अरे नको जाऊ, बहुतेक ती कडू दिसत आहे. नातू म्हणला, तुम्हाला इथून कसं काय कळलं ते कडू आहे? मी जाऊन पाहतो. आणि मग तो जवळ गेला आणि ते एक शेंदड घेतलं, थोडंसं नखानं कोरून जरा चाखून पाहिलं, कडू लागलं. दुसरं पाहिलं ते कडू लागलं, तिसरं पाहिलं तेही कडू लागलं. तो तसाच आला मोकळ्या हाताने, आजोबा मी तुम्हाला मानतो बा, म्हटलं ग्रेट आहात तुम्ही, कसं काय ओळखलं तुम्ही इथून की शेंदड हे कडू आहे? आजोबा म्हणले, अरे रस्त्यावरून दिसतंय आणि अजून कोणी तोडून नेलं नाही म्हणजेच ते कडू आहे. गुरुवर्य महाराजांचं उदाहरण आहे, नारायणगिरीचे महाराज. झाडती रस्त्यावरून दिसतंय, अजून नेलं नाही म्हणजे कसं काय? चांगलं असतं तर ठेवलं असतं का? चांगलं असतं तर ठेवण्याचं काही कारण नव्हतं. याला अनुभव म्हणतात. तरुण सागरजी महाराज होते ना, जैन मुनी, ते म्हणायचे वयस्कर माणसांच्या चेहऱ्यावर अंगावर सुरकुत्या पडतात, पण एकेका सुरकुतीमध्ये हजारो अनुभव साठवलेले असतात. ज्या नव्या पिढीला यशस्वी आणि चांगली वाटचाल जीवनाची करायची, त्यांनी दिवसातला तास अर्धा तास तरी वडीलधाऱ्या माणसांमध्ये बसलं पाहिजे, तरच त्यांना एक चांगलं जीवन आणि चांगलं मार्गदर्शन त्यांच्या जीवनातलं. ही काही मोठी गोष्ट आहे. कारण जे तुम्हाला कोणतंच विद्यापीठ शिकवू शकत नाही, ते अनुभवाचं ज्ञान ही वडीलधारी माणसं फक्त सांगू शकतात. ही भारतीय संस्कृती आहे. आणि म्हणून वाड वडिलांचा आदर करणं, ग्रंथांच्या विचारांचा आदर करणं, संत विचारांचा आदर करणं, जीवनातली नीतिमूल्य पाळणं, दोन गोष्टी आहेत, फार अवघड नाही. पण व्यवहारातली जर का आपण नीती पाळली आणि अंतःकरणामध्ये ईश्वराची भक्ती सांभाळली, या दोन गोष्टी केल्या तरी जीवन धन्य आहे. बस, अवघड काहीच नाही. व्यवहारातली नीती म्हणजे नीती. बस, मला कोणी फसवलं चालेल पण मी कोणाला फसवणार नाही, याला म्हणावं नीती. ही नीती पाळली आणि अंतःकरणात ईश्वराची भक्ती. काही झालं तरी, सुख असो दुःख असो, तो परमात्मा माझ्या सोबत आहे आणि त्यानंच मला हे जीवन दिलंय. नेहमी त्याच्याविषयीचा कृतज्ञ भाव, त्याची आठवण, त्याचं स्मरण, घडेल त्यावेळेला त्याचं पूजन, एवढ्या गोष्टी जरी मनुष्य जीवनामध्ये करत राहिला आणि आपला संसार, प्रपंच, उद्योग, व्यवसाय, नोकरी सांभाळत राहिला, तरी जीवन कृतार्थ होईल. मी कृतार्थतेची भावना का आपल्या पुढे मांडतो? कारण ज्या मातोश्रींच्या पुण्यस्मरणार्थ आपण जमलोय, त्यांनी आपलं जीवन कृतार्थ केलं. याच नीतीनं आणि भक्तीनं कैलासवासी मातोश्री लीलावतीबाई भीमाशंकर शेळके, आणि तीच नीती आणि भक्ती मला असं वाटतं भागचंद भाऊ आणि त्यांच्या बंधूंना हा संस्काराचा ठेवा त्यांनी तो दिलाय. हा परिवार त्याच वाटेनं आज वाटचाल करतोय. आपल्यासारखी बहुसंख्य मंडळी त्याच वाटेनं वाटचाल करतायत.
गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज म्हणायचे, या जगामध्ये पुष्कळ लोक चांगले आहेत, म्हणूनच हे जग जगण्यासारखं आहे अजून तरी. पण ज्या वेळेला खूपच काही सगळे लोक बदलतील त्यावेळेला हे जग जगण्याच्या लायकीचं राहणार नाही. आणि म्हणून अजून तरी आपल्याला म्हणावं वाटतं की जग अजून जगण्याच्या लायकीचं आहे. कारण वडीलधाऱ्यांचा आदर करणारी माणसं आहेत, पुण्यकर्मा करणारी माणसं आहेत, अडचणीत एकमेकांना मदतीला धावून कोरोनाच्या काळात आपण पाहिलं अनेक राजकीय पक्षांचे काय. एरवी राजकारण म्हणलं की आमच्या कीर्तनकारांना तर एक तो संधीचाच विषय असतो बोलायला, टीका टीका आणि टीका. मला असं वाटतं टीकेत काही वेळ वाया घालवण्याचा अर्थ नाही. सकारात्मक बोलण्यासारखं खूप आहे, कुटुंब व्यवस्थेवर, समाज व्यवस्थेवर, संस्कृती आणि सद्विचारावर. त्यामुळे टीका हा ज्याचा त्याच्या व्यक्तिगत विचारांचा भाग आहे. पण मला वाटतं कोणताच समूह हा 100% चुकीचा नसतो. अनेक चांगली काम या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही सगळे बसलेलो होतो घरामध्ये आणि गावोगावचे राजकीय कार्यकर्ते इतके धडपडत होते की ज्यांना कुणाला बेड मिळत नाही त्याला बेड मिळवून देणं, ज्याला दवाखान्यात न्यायला कुणी नाही त्याला आपल्या गाडीत घालून दवाखान्यात नेणं. पण आपल्याला प्रत्येकाचं योगदान उघड्या डोळ्याने आपण पाहिलं पाहिजे आणि प्रत्येक वर्ग जो सेवा करतोय त्याचं कौतुक आपल्याला करता आलं पाहिजे. तेव्हा अनेक क्षेत्रामध्ये चांगली मंडळी आजही आपल्याला संवेदनशील मनानं काम करणारी दिसतात. सामाजिक राजकीय क्षेत्रात, व्यापार क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात तर विचारायलाच नको. शेतकरी हा सदैव परोपकारच करतोय आणि म्हणून अशा पद्धतीनं जुन्या पिढीकडनं हा परोपकाराचा आणि सद्विचारांचा संदेश आपल्याला घ्यायचा आहे. आणि मातोश्रींना तीच खरी श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं. मातोश्रींना सद्गती लाभावी असं मी म्हणणार नाही, कारण कोणत्याही घरातली आई ही त्यागमूर्ती असते, कुठल्याही घरातली आई ही सेवामूर्ती असते, कुठल्याही घरातली आई ही भक्तिमूर्ती असते, कुठल्याही घरातली आई ही प्रेममूर्ती असते. आईबद्दल किती बोलणार. आईबद्दल अनेक कवी, लेखक, संत, साधू, परंतु शब्द अपुरे पडतात. आणि म्हणून या मातोश्रींना नक्कीच भगवत चरणी स्थान प्राप्त झालेलं आहे. परंतु त्यांचे आशीर्वाद मात्र या परिवाराला सदैव राहावेत. मुलं, सुना, नातवंड, मुली आणि सर्व परिवाराला सदैव त्यांचे आशीर्वाद लाभावे आणि या परिवाराची वाटचाल भक्तिसंपन्न, अत्यंत उत्कर्षमय आणि सद्विचार संपन्न व्हावी एवढीच या निमित्तानं प्रार्थना करतो. या निमित्तानं जमलेले आपण सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर, वडीलधारी मंडळी, तरुण बांधव, माता भगिनी ज्यांनी या प्रवचनाच्या, संगीत प्रवचनाच्या निमित्तानं गोड साथ या ठिकाणी देण्यासाठी आपला वेळ आवर्जून काढला, ती आमची आदरणीय महाराज आणि गुरुजन मंडळी, भजनी मंडळी सर्वांना धन्यवाद देऊन मातोश्रींना पुन्हा आदरांजली व्यक्त करून झालेली सेवा याच ठिकाणी आटोपली.